अकोले तालुका नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, मनसे या सर्वच पक्षांनी कंबर कसलेली आहे। नक्की अकोले शहरात कोणत्या पक्षाची किती ताकद यावर आघाडी पक्षातील वरिष्ठ नेते मंडळींच्या वेळोवेळी बैठका झाल्या। त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही। फॉर्म भरण्याच्या शेवटच्या वेळेपर्यंत महाविकास आघाडी होईल अशी दाट शक्यता होती, परंतु त्याच्या विरुद्ध चित्र आपल्याला पाहावयास मिळाले। सर्वच पक्षांनी सर्वच प्रभागांमध्ये आपले उमेदवार उभे केलेले आहे। भाजपला मोठ्या संख्येने पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी सध्याच्या स्थितीला जनतेतील भाजपची निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली असून उमेदवारांचा प्रचार सुरू झालेला आहे। भाजपा पक्षाने सर्वच प्रभागात आपले उमेदवार उभे केले असून तर दुसरीकडे अजूनही महाविकास आघाडीचे घोंगडे भिजत पडले आहे। शेवटी महाविकास आघाडी होईल की नाही माहित नाही, परंतु शिवसेनेने आपले 2 पावले मागे घेतलेले आहे। एकमेकांवर शिंतोडे उडवणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेनेने आपली युती व्हावी म्हणून मीडियापुढे 7 जागेऐवजी 4 जागा आम्हाला हव्यात असे मत आमदार लहामटे यांच्याकडे साकडे घातले आहे। नक्की आमदार लहामटे यावर काय निर्णय घेणार माहित नाही, परंतु एवढे होऊनही आघाडी झाली नाही तर याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोनच पक्ष कारणीभूत असतील असे शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन नाईकवाडी यांनी प्रसार माध्यमांपुढे सूचक वक्तव्य केले आहे। जय महाराष्ट्र। मी अकोले शिवसेना शहर प्रमुख नितीन बोलतोय। अकोले नगर पंचायतच्या पार्श्वभूमीवर 2 शब्द महाविकास आघाडीबद्दल बोलायचं आहे। गेले 2-3 दिवस बैठका चालू आहे, पण मला एक सांगायचं आहे, राष्ट्रवादी असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, ह्या दोन्ही पक्षांना एक विनंती आहे आपल्या माध्यमातून की अजूनही वेळ गेली नाही। जर भाजपाला रोखायचं असं खिंडीमध्ये तर आपण तिघही एकच आलो पाहिजे, तर भाजप रोखलं पाहिजे। आमदार साहेब आणि मधुभाऊ नवले हे दोघांना एक कळकळीची विनंती आहे, आपण बसून हा तिढा सोडूया आणि येत्या 13 तारखेला महाविकास आघाडी बनून आपण ही भाजपला टक्कर देऊया। अकोले नगरपंचायतच्या हद्दीमध्ये शिवसेनेची आता ह्या कंडिशनला कमीत कमी 4 जागा निवडून येतील ह्या टर्म मध्ये अशी ताकद आहे। तरी मला कळकळीची एक राष्ट्रवादीचे आमदार सन्माननीय आमदार साहेब लहामटे साहेब यांना विनंती आहे का कमीत कमी शिवसेनेला ह्या टर्म मध्ये पहिल्या टर्म मध्ये 4 जागा द्यावी आणि त्या 4 जागा आम्ही निवडून आणून भाजपला आपण रोखू शकतो। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी मोठा भाऊ आहे अकोला तालुक्यात, त्यांनी ही मोठेपणा दाखवा हीच आमदार साहेबांना एक विनंती आहे। त्याचबरोबर काँग्रेसचे मधुभाऊ असेल त्यांनाही देखील एक विनंती आहे का जर आपल्याला अकोला तालुक्यामध्ये महाविकास आघाडी झेंडा जर नगरपालिका फडकायचा तर महाविकास आघाडी झालीच पाहिजे। ह्या दोन्ही नेत्यांना कळकळीची विनंती आहे की आपण ही युती केली पाहिजे आणि भाजपला खिंडीत गाठवलं पाहिजे। जर महाविकास आघाडी झाली नाही तर याला महाविकास आघाडी झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच या जबाबदार राहील। आमची पूर्ण तयारी आहे का महाविकास आघाडी करायची। जय महाराष्ट्र। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। आमच्या राजयोग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रतिनिधी सोनाली दातखिळे, राजयोग न्यूज, अकोले।